पडण्याची जी काही वेळ लिहून ठेवलेली होती, हां. त्या वेळेला येऊन रामपाल महाराजांनी तो उघडला. बघा 1988 हं. 1988 पर्यंत ना सतलोकाचं कुणाला ज्ञान होतं, ना तत्वदर्शी संत कुणाला म्हणतात हे माहित नव्हतं, ना गुरु कुणाला म्हणावे हे कळत नव्हतं. शिकून सगळे येड्याचा सोंग होता. बरोबर आहे. शिकलेले आज बघा एखादा पीएचडी केलेला माणूस आणि 10वी-12वी शिकलेला माणूस याच्यात फरक आहे. हो. आता तुम्ही रामपाल महाराजांच्या कुठल्याही एखाद्या माणसाला जरी विचारलं, भले तो शिकलेला असो अगर नसो, हं. तर तो परमेश्वर लगेच सांगतो. परमेश्वराचा रस्ता लगेच दाखवतो. म्हणजे त्यांना एवढं ज्ञान झालंय. हा, कारण त्यांना हाताला धरून बोटाला जसं एखाद्या आई आपल्या लेकराला जसं वळण लावते घरात, हं. त्या पद्धतीनं रामपाल महाराजांनी ज्ञानरूपी वळण हं. त्यांच्या प्रत्येक भक्ताला लावलेला आहे. त्यांचा भगत जाणून बुजून कुठलीच चूक करत नाही. जर आपण एखाद्या रस्त्याला वाटेनच जर चालत चाललो हं. आणि जर अचानक जरी मुंगी आली पायाखाली, हं. तर तो पाय उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्या पाय ठेवून जाण्याचा प्रयत्न नाही करत. कारण त्याला माहित आहे हे जीव परमात्म्याचा, हे जीव आपलाच आहे. एवढं खोलपर्यंत ज्ञान यांनी रामपाल महाराजांनी रुजवलंय. आणि हे ज्ञान गावात किंवा शहरात किंवा वर्तमानमध्ये 100 लोकातून आता 2 माणसाला कळाले. अरे बापरे, 100 मधून 2 लोकांना, म्हणजे हा. 2% लोकांना. अरे बाप. आता 100 मधून 2 माणसाला कळालंय. अजून हे ज्ञान 100 माणसापर्यंत पोचायचं आहे. आणि पोचवण्याचा जो मार्ग आहे तो परमेश्वरानं हे सगळ्या इंटरनेट माध्यमातनं, टीव्ही माध्यमातनं, कार्यक्रम माध्यमातनं, आता आमचा आश्रम चालू आहे, आमच्या आश्रमाच्या माध्यमातनं. तुमचं आश्रम म्हणजे कुठे आलं हे? हे आमचं आश्रम आलं नगर जिल्ह्यामध्ये, धवलपुरी म्हणून गाव आहे. महाराष्ट्रामध्ये? हा, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता धवलपुरी म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं, की तुमच्या डोक्यात जे तमासगिरीचं गाव होतं हां. धवलपुरी हे तमासगीर माणसाचं गाव होतं. अरे बापरे. हा, आता साधं एखाद्याला जर कुठल्या ग्रामीण भागातल्या जर मोठ्या यात्रेत गेलं तर बोर्ड लागायचा तिथं ढवळपुरीच्या नावाने. धवळपुरीच्या नावाने, हं, हं, हं. की ढवळपुरीचं अमुक अमुक लक्ष्मण त्याचे काय नाव असतील, हं, हं. तर ते नाव ते त्या नावात ते लोकांना ते आठवतं. अच्छा. हा, त्या आपल्या त्या एरियामध्ये आमचं आश्रम होतोय आणि तिथं सर्वसामान्य माणसाने यावं. परमेश्वर कसा भेटल आणि कुठं भेटल ते तिथं आल्यानंतर तुम्हाला खरी जाणीव होईल, की नेमकं आम्ही करतोय काय, करायला पाहिजे होतं काय आणि आपण करतोय काय. मग तुम्ही जेव्हा नामदीक्षा घेतली होती, त्या जेव्हा तुम्हाला भेटलं, त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले? नामदीक्षा बघा, आम्हाला रात्री 1 वाजता आम्हाला नामदीक्षा मिळाली. हं. नामदीक्षा मिळाल्यावर आम्हाला सांगितले की बाबा तुमच्या घरातले देव, हं. तुमच्या घरातल्या फोटो, हं. तुमच्या घरातलं सगळं सामान हं. हे काढून टाकावं लागेल. हं. मग काढून टाकावं म्हटल्यावर आम्हाला निसंकोचपणे आम्ही सगळं काढून टाकलं. त्याच वेळेला मी सगळं पोत्यात घालून ठेवलं. म्हणजे देवांची मूर्ती म्हणजे देवघरच समजा. हा, देवघरच मी पूर्ण पोत्यात घालून त्याला तोंड बांधून वर नेऊन ठेवलं माळावर. हं. माळ्यावर नेऊन ठेवलं. मग तिथून आता हळूहळू मग म्हणजे ही भक्ती पूर्ण परमात्म्याची होती. हा, त्याकरता तुम्ही पूर्ण परमात्म्याच्या भक्तीकडे वळालात हो आता. हो. अच्छा. आता मला बघा, आता एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं, हं. माझ्या घरात जर राष्ट्रपती आला, हं. मला तहसीलदारकडे जायची गरज पडते का? नाही. मग त्या दिवशी 1 वाजता राष्ट्रपती घरात आल्यावर तहसीलदार माझ्या घरातच आला, कलेक्टर घरात आला, मुख्यमंत्री घरात आला, झालं तिथून सगळं पंचायत समिती घरात आली, जिल्हा परिषद घरात आलं. माझे म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्या घरात आली. बरोबर. म्हणून मला बाकीच्या घरात जायची गरज पडली नाही, घरात पडणार पण नाही. बरोबर आहे.
कारण तुम्हाला जर समजा तुम्हाला पूर्ण ब्रह्माची भक्ती केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या देवाला जायची गरज नाही. बरोबर. आता हे जर कळायचं असेल आणि हे जर कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला